नमस्कार मैत्रिणींनो. संक्रांत जवळ येत आहे आणि संक्रांतीसाठी घरच्या घरी आपल्याला वाण कसे तयार करता येईल हे मी आज दाखवणार आहे. आज आपण लोटसचे कमळाचे कुंदन वापरून अंगठी रेडी करणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहे 6 mm व्हाईट पल्स, 0 mm गोल्डन बीड्स, लोटस कुंदन आणि रिंग बेस आणि 0.3 mm तार. चला आपण आता बनवायला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण 0.3 mm तार घेऊन ह्याच्यात 6 mm मोती ओवून घेतला आहे आणि त्याच्यावर 0 mm एक गोल्डन बीड ओवून घेऊ आणि नंतर ही तार परत उलट्या दिशेने या व्हाईट मणीमधून खालच्या दिशेने ओढून घेऊ. अशा प्रकारे आपण अशा 6 mm पल्सची आपण एक माळ 9 मण्यांची एक माळ बनवून घेणार आहोत. मी परत एकदा तुम्हाला दाखवते. असं 6 mm मणी घेतला, नंतर ह्याच्यात आपण 0 mm एक गोल्डन बीड घेतला. नंतर ही तार उलट्या दिशेने या 6 mm पर्लमधून खाली ओढून घेतला. अशी टाईट थोडीशी ओढून. अशा प्रकारे आपण 9 मण्यांची माळ बनवून घेऊ. हे अशा प्रकारे आपण 9 मण्यांची माळ बनवून घेतली. आता याच्याद्वारे आपण फूल तयार करून घेणार आहोत. यासाठी आपण असे 2-2 मणी रॅप करून घ्यायचे आहेत. हे असं फूल आपण रेडी करून घेऊ. आता इथे आपण हे लोटस कमळाचे जे कुंदन आपण घेतलं आहे ते इथे अटॅच करून घेऊ. या कुंदनच्या मागे असे पॉईंट्स दिलेले आहेत, त्याच्यातून आपण ही तार आपण अटॅच करून घेऊ शकतो. हे अशा तऱ्हेने आपण हे जे कुंदन आहे आपण या फुलाला अटॅच करून घेतले आहे. आता हे जे आपण फूल तयार करून घेतलं आहे हे या रिंग बेसवर आपण फिक्स करून घेणार आहोत. या रिंग बेसवर जे पॉईंट दिले आहेत, होल्स आहेत, ह्याच्यातून या होल्समधून आपण तार आतमध्ये घालून आपण हे जे फूल आहे त्या रिंग बेसला अटॅच करून घेऊ. हे जे होल्स आहेत याचा उपयोग आपण करतो आणि याच्यामध्ये फिक्स करून घ्यायचं आहे. या होलमधून ही वायर
बाहेर काढले आणि या मणीला असं रॅप करून आपण याला पूर्णपणे पॅचला करून घेतलेलं आहे. आता इथे एक आहे होल, त्या होलमधून मी बाहेर काढली आणि या याला फिक्स करून घेतलं रॅप करून. पुन्हा ही एक मणी आहे, एक आहे. पुन्हा इथून आता हा एक मणी पीठ राहिला आहे, याला इथून आपण खालून वरच्या दिशेने करून रॅप करून असं याला अटॅच करून घेऊ. अशा तऱ्हेने आपण असे रिंग वेगळी काय करून वेगवेगळे अशा टाईपची कुंदन यूज करून वेगवेगळ्या डिझाईनची अशी रिंग्स बनवू शकतो आणि हळदी कुंकवासाठी किंवा ॲज अ रिटर्न गिफ्ट किंवा किटी पार्टीमध्ये आपण ॲज अ गिफ्ट म्हणून हे देऊ शकतो, गिफ्ट करू शकतो. अशा तऱ्हेने आपली ही लोटस रिंग रेडी झालेली आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळे क्रिस्टल आणि कुंदन यूज करून रिंग्स फिंगर रिंग्स बनवू शकतोस. त्याप्रमाणे आपण असे फुल रेडी करून इयरिंगचा बेस वापरून मॅचिंग असे इयरिंग्सही रेडी करून घेऊ शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये या पॅचपासून इयरिंग्स कसे बनवायचे हे मी दाखवीन. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.